आता आपण बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. सीजेपीचं देशभरातील आंदोलन मागे घेण्यात आलंय. 36 दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. आमच्या मागण्या मान्य झाल्या असून आंदोलन मागे घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी आता राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा मोठा विजय असून झुकलो नाही तर राजीनामे घेऊ शकतो अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी दिली आहे. तर आता लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी दिपकेंनी केली आहे. अभिजित दिपकेंच्या आईनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रामाणिकपणाला यश आलंय. आधी अभिजितची चिंता वाटायची, आता त्यांना लवकरात लवकर घरी यावं असं अभिजित दिपकेच्या आई म्हणाल्या. हे सगळं मुलाचं यश आहे. जेवढा आंदोलनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपस्थित होते त्या सगळ्यांचं हे यश आहे असंही त्यांनी म्हटलं. हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. सरकारनं विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधींनी ही मागणी केली आहे. लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी असंही त्यांनी म्हटलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांनी ट्विट केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर तरुणांनी सलग 28 दिवस दाखवलेला संघर्ष आणि दृढ निश्चय खरंच कौतुकास्पद आहे. संसदीय पाठिंबा दिला त्याबद्दल त्या पक्षांच्या सर्व खासदारांचे मनपूर्वक आभार सुद्धा त्यांनी मानले. एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 12 वर्षांपासून जनतेवर दबाव टाकला जात होता. बाकी सर्व झुरळ आहेत असं सत्ताधारी वागत होते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तरुणांचा खूप मोठा विजय आहे. आंदोलकांनी सरकारला जमिनीवर आणलं. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेला असाही टोला त्यांनी लगावला. जेनझी सरकारच्या झिंज्या उपटल्या. राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 12 वर्ष लोकशाही आयसीयूत असल्यासारखी होती. 12 वर्षांनंतर लोकशाहीला ऑक्सिजन मिळालं. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया. पेपर लीक करणारे आरोपी भाजपचे. भाजपच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे. नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाजी पार्क मैदानावर उद्याचा मोर्चा होणार. युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विधान केलं. तरुणांनी सरकारला जमिनीवर आणलं असाही टोला त्यांनी लगावला. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यावर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जल्लोषाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर देशभर जल्लोष सुरू झालाय. भंडारा जिल्ह्यात देखील जल्लोष करत फटाके फोडण्यात आले. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. अशात नाशिकच्या येवल्यातही तरुणांकडून जल्लोष करण्यात आलाय. तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नागपुरात तरुणांनी जल्लोष साजरा केलाय. संविधान चौकात तरुणांनी जल्लोष केला. पंढरपूरमधून फडणवीस तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेत. पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास मुख्यमंत्री सोलापुरातून दिल्लीकडे रवाना झाले. वांद्रे इथं राष्ट्रगीत गाण्यासाठी जमलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरकार घाबरलेलं आहे त्यामुळे राष्ट्रगीत म्हणणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याची टीका तुषार गांधी यांनी केली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या निमित्तानं कामगार बांधवांसाठी भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना यंदा 27 शालेय वस्तू मिळालेल्या नाहीयेत. त्यामुळे शिक्षण समितीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय.
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून केली जाते. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाच्या तांत्रिक आराखड्यात बदल करण्यात आलाय. या भव्य उड्डाणपुलावरून खाली उतरण्यासाठी आधी केवळ 4 मार्ग प्रस्तावित होते, मात्र शहराचा विस्तार आणि औद्योगिक गरज लक्षात घेऊन आता 6 ते 8 महत्त्वाच्या ठिकाणी रॅम्प आणि आउटलेट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमध्ये 28 रस्त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याला निधी देण्यात आला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांना मंजुरी दिली, त्यामुळे या दोन्ही महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना दिल्ली गाठण्यासाठी 1 ऑगस्टपासून 2.5 तास अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. एअर इंडियानं छत्रपती संभाजीनगर दिल्ली या सकाळच्या विमानसेवेचं वेळापत्रक 1 ऑगस्टपासून महिन्याभरासाठी बदललं आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणालीत त्यांची नोंदही करण्यात आली आहे. चिपळूण रेल्वे स्थानकाकडे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आषाढी एकादशीच्या निमित्तानं अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. महाराष्ट्र, देश आणि सर्वसामान्यांच्या सुख समृद्धीसाठी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. अहिल्यानगरच्या अरणगाव इथल्या 350 वर्ष जुनं संत बुवाजी बुवा समाधी मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच जिल्हाभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पिंपळा रथोत्सवाची परंपरा 151 वर्षांपासूनच्या रथोत्सवासाठी म्हणून पंजरी प्रसाद तयार केला जातो. जवळपास 7 ते 8 तास हा रथोत्सव चालणार आहे, अशी माहिती रथोत्सव समितीकडून देण्यात आली आहे. आषाढी एकादशी निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या प्रतिपंढरपुरात भक्तीचा महासागर उसळलाय. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा आणि महाभिषेक संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होते. आषाढी एकादशी निमित्त वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. ज्या भाविकांना पंढरपुरात जाणं शक्य नाही असे वारकरी या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूर नगरी विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे. शहरातील विविध शाळांमध्ये बालदिंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी बालदिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीनं रिंगण सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी लातूरमधून मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला. लातूरमधील मुख्य बसस्थानकातून आज जवळपास 1200 भाविकांना 25 एसटी बसेसमधून पंढरपूरला रवाना करण्यात आलं.